नमस्कार, मी शीतल खराडे. आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आजची बातमी. या मीटिंगसाठी एकत्र आलेले सर्व नागरिक, पत्रकार बंधू, तर या ठिकाणी आता बऱ्याचशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर उहापोह करण्यात आला. यामध्ये सर्वात प्रथम पार्किंगची जी अडचण आहे किंवा पार्किंगच्या विषयी चर्चा करण्यात आली. पार्किंग अलॉटमेंट केली जाईल. पार्किंग लॉट कुठं कुठं ठेवायचे हे देखील जवळपास ठरलेलं आहे. फक्त पार्किंगच्या वेळी काही गोष्टी आपल्याला थोडीशी दक्षता घ्यावी लागेल की त्या ठिकाणी जसं एखादं एक ग्राउंड आहे आणि त्या ठिकाणी प्रवेशाचा मार्ग आहे, तर जनरली वाहन चालक काय करतात की त्या प्रवेशाच्या ठिकाणीच आपले वाहनं लावतात. म्हणजे आपल्याला बाहेर जायचं असेल की लगेच आपल्याला तिथून सटकता येईल. परंतु त्यामुळे काय होतं की तोंडाशी सगळी वाहनं लागतात नाही, आतमधलं पार्किंग लॉट पूर्णपणे मोकळा असतो. तर त्यावेळी पार्किंगच्या ठिकाणी ही दक्षता घ्यावी लागेल की आतल्या बाजूला सुद्धा सर्वात प्रथम वाहनं पार्क करावी लागतील आणि त्यानंतर अगदी शेवटच्या कोपऱ्यातलं, समजा हे जर मैदान आहे तर शेवटच्या कोपऱ्यातल्या वाहनाला जर निघायचं असेल तर मध्ये ओपन स्पेस ठेवावं लागेल, जेणेकरून ते वाहन अगदी व्यवस्थितपणे ते बाहेर जाईल. तर त्याबाबत ही दक्षता आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे आता पाळण्याचा विषय तो निघाला तर बराचसा गरमागरमीचा विषय, पण यावर्षी पाऊसही चांगला झाला. कारखान्याने मला वाटतं एफआरपी वगैरे बऱ्यापैकी दिलेले आहेत. थोडस जर 2-4 मुलं बाळ आले, आपले पाहुणे वगैरे आले आणि त्यांना जर त्या ठिकाणी पाळण्यांना आता घेऊन जावं लागतं, आता आपल्याला पाहुणे आले म्हटल्यावर, तर त्या ठिकाणी आता आजूबाजूच्या ठिकाणी थोडस बघून आणि जसं मागच्या काही वर्षांपूर्वीचा जो रेट होता तर त्या अनुषंगाने व्यवस्थित, जेणेकरून आपल्याही खिशाला परवडेल, पाळणा चालकांच्याही खिशाला परवडेल आणि अशा पद्धतीने आपली यात्रा पण आनंदात पार पडेल. अशा पद्धतीने सुवर्ण मध्ये काढून आपल्याला त्या ठिकाणी तो दर ठरवावा लागेल. त्याचप्रमाणे बाकी इतर जे विषय आहेत की आता वीज मंडळाचं आहे की तारा वगैरे आहेत, ते थोडंसं ती सुरक्षितता बघावी लागेल, ती खात्री बघावी लागेल. टॉयलेटचा विषय आहे तर मुख्याधिकारी मॅडम ते करतीलच, त्यांच्या स्तरावर ते मागवतील. तसंच काही ठिकाणी अचानक परिस्थिती उद्भवते तर यात्रा कमिटी त्यांनी मला, माझी अशी विनंती असेल की मंदिरामध्ये त्या ठिकाणी जे भाविक येतात तर ते तसे दर्शन घेऊन आणि त्या पद्धतीने पुढे त्यांचा फ्लो सुरळीत चालू राहील, जेणेकरून एका ठिकाणी गर्दी होणार नाही. तर गर्दीचे असे वेगवेगळे स्पॉट आहेत, समजा पार्किंग असेल, त्याच्यानंतर खेळणी असतील, तुमचं जसं श्रीगोंदा तालुक्याचं आराध्य दैवत श्री संत शेख मोहम्मद महाराज यांची दरवर्षाप्रमाणे जी यात्रा भरते ती याही वर्षी भरणार आहे. सदरची यात्रा शांततेत, उत्साहात आणि व्यवस्थित आनंदात पार पाडावी यासाठी माननीय DYSP लोखंडे साहेब, आपल्या तालुक्याचे माननीय तहसीलदार डोंगरे साहेब, CO मॅडम, मी पोलीस निरीक्षक म्हणून, तसेच इतर विभागाचे प्रतिनिधी सर्वांनी मिळून ही मीटिंग आयोजित केली होती. सर्व विभागांनी काय काय करावं, कुणाकुणाच्या NOCs काय काय आहेत, जबाबदाऱ्या काय काय आहेत, हे तहसीलदार डोंगरे साहेब आणि मी सर्वांना विस्तृतपणे सांगितलेलं आहे. ज्या सूचना रिपीट केलेल्या आहेत त्यातल्या महत्त्वाच्या काही सूचना आहेत ज्या सर्वांसाठी, तुमच्या आमच्या सर्वांसाठी लागू आहेत आणि त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या मी पुन्हा एकदा रिपीट करतो. सर्वात महत्त्वाचं आहे, यात्रा जर हसत खेळत पार पाडायची असेल, आनंदाने व्यवस्थित पार पाडायची असेल तर पार्किंगचे नियम जे आहे, पार्किंगच्या जागा ज्या आहेत त्या तहसीलदार साहेबांनी आत्ता सांगितल्या त्या स्ट्रिक्टली फॉलो करा. कोणीही नियमांचं उल्लंघन करू नका, अन्यथा कारवाईचं पथक जे आहे ते आपण 24/7 चालू ठेवणार आहे, तशा याच्यावर कारवाई केल्या जाते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, जे ध्वनिक्षेपक लावले जातात किंवा वेगवेगळे आवाजाचे, त्याच्यामध्ये बँड असेल किंवा इतर जे असेल, या सर्वांना स्ट्रिक्टली सांगण्यात आलेलं आहे. मी 1 आठवड्यापूर्वी पण सूचना केलेल्या होत्या. पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून शांतता कमिटीलाही सर्वांना सांगितलेलं आहे, यात्रा कमिटीलाही सांगितलेलं आहे आणि प्रशासनाला पण सांगितलेलं आहे. आपल्या तालुक्यातील तसेच राज्यातील 10वी-12वीच्या ज्या बोर्ड्स एक्झाम आहेत त्या मुलांच्या परीक्षा चालू आहे, त्यामुळे कुठलाही पब्लिक डिस्टर्बन्स होणार नाही आणि कुठलंही वाद्य जे आहे ते आमच्या NOC शिवाय लागणार नाही. अन्यथा अशा गाड्या सार्वजनिक ठिकाणी उभ्या दिसल्या आणि त्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला तरीही त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे, हे मात्र 100%. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की यावेळी बायपासची काही जागा जी आहे ती त्या विशिष्ट ज्यांची मालकी आहे त्यांचं तिथे काम सुरू आहे, त्यामुळे आपण शनी चौकात एक पोलीस चौकी ठेवतो आणि बायपासला एक पोलीस चौकी ठेवायचो पाळण्यांजवळ. तर आत्ता जी पाळणे आहे त्यांचा दुसरा विभाग, भूविकास बँकेची जी जागा आहे, पोलीस स्टेशनची, पोलीस लाईनची जी जागा आहे त्याच्या पलीकडच्या बाजूने असणार आहे,
त्याही ठिकाणी आपण पोलीस चौकी ठेवण्याचा प्रयत्न करू. जर आपण पार्किंगचे नियम व्यवस्थित पाळले आणि सर्वांनी गाड्या व्यवस्थित लावल्या आणि पायी येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना आणि इतर सर्व बंधू भगिनींना जागा व्यवस्थित उपलब्ध करून दिली आणि शिस्तीचं पालन केलं तर मला वाटतं कुठलीही अडचण येणार नाही. प्रशासनाकडून वैद्यकीय पथक, ॲम्ब्युलन्स म्हणजे फायर फायटर या सर्व ज्या गोष्टी आहेत या सर्वांचं पूर्वनियोजन केलेलं आहे. सर्वांना आम्ही प्रशासनाच्या वतीने पत्रव्यवहारही करत आहोत. अजून कुठला मुद्दा? सीओ मॅडमच्या आणि नगर परिषदेच्या माध्यमातून CCTV लावत आहोत. हे CCTV मध्ये तर सर्वजण कॅप्चर होणारच आहोत, पण यामध्ये एक महत्त्वाची सूचना आहे. कोणतंही गैरकृत्य करताना कोणीही कुठे सापडल्यास ज्या 3 पोलीस चौक्या आणि 4थं पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी ते निदर्शनास आणून द्यावं. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येतील. आणि सर्वात महत्त्वाची सूचना आहे, यात्रा जी आहे ही यात्रातले जे स्टॉल्सवाले जे येणार आहेत, दुकानदार, पाळण्यावाले, हे सर्व जे आहे तर हे सर्व सार्वजनिक जागी लावण्यात येणार आहे. त्यामुळे कुणीही त्यांच्याकडे पैसे मागू नये अशी तक्रार पोलीस स्टेशनला आल्यास संबंधितांवर खंडणीचे आणि प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. गुन्हे दाखल केले जातील. प्रसंगी त्यांना गजाआड केलं जाईल. ही सूचना गांभीर्याने घ्यावी. संत शेख मोहम्मद महाराज यांची श्रीगोंदा शहरामध्ये जी यात्रा होत आहे या निमित्त आज श्रद्धा कमिटीची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक मुद्दे चर्चले गेले. त्यामध्ये प्रामुख्याने पार्किंगचा जो विषय आहे ते शहरामध्ये 5 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. मांडोकर रोडला खरेदी विक्री संघ, रातोंडे पटांगण, वडळी रोड, पंचसमिती जुनी वसाहत, बायपासला स्मशानभूमीजवळ, पारगाव रोडला जे 2 पंप आहेत त्या 2 पंपामध्ये, काष्टी रोडला आणि पेडगाव रोडला तुळजास मंगल कार्यालय या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच जे पाळणे बसणार आहेत त्या पाळण्यांची जागा निश्चित करून त्यांना ज्या सुरक्षेच्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना करण्यावर सूचना दिलेली आहे. तसेच स्वच्छता संदर्भात नगरपालिका मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करणार आहे. विशेषतः महिलांसाठी मंदिराजवळ व्यवस्था करणार आहेत. ठिकठिकाणी शहरामध्ये स्वच्छता होईल. ॲम्ब्युलन्स आणि फायर फायटरची व्यवस्था तहसील कार्यालयामध्ये त्या ठिकाणी राहतील. तसेच ज्या आसपासच्या फायर फायटरच्या आहेत त्यांना सज्ज राहण्यावर सूचना देण्यात येतील. शहरात ठिकठिकाणी CCTVची व्यवस्था केली जाईल. मंदिरामध्ये मंदिर समितीनं CCTVची व्यवस्था केलेली आहे. MSCB त्या काळामध्ये लाईट जाणार नाही याची MSCB काळजी घेणार आहे. अशा प्रकारे सर्व श्रद्धा कमिटीची बैठक अत्यंत चांगल्या वातावरणात पार पडली आणि मी सर्वांना सहकार्य असं आवाहन करतो की सर्वांच्या सहकार्यानं आपली जी शहरातली यात्रा आहे ती शांतीनं पार पाडावी, पार पडली जाईल. सर, हे झालं भावी भक्तांसाठी. मात्र पाळणेवाले जे येणार आहेत त्या पाळणेवाल्या संदर्भात आपण काय सूचना करू? जे पाळणेवाले येणार आहेत त्यांना ज्या अत्यावश्यक NOC आहेत, जी जागा मालकाची संमती आहे, नगरपालिकेकडून NOC आहे, पोलीस विभागाची NOC आहे, MSCB कडून मिळण्याची NOC आहे, तसंच PWD कडून जो पाळण्याचे स्ट्रक्चरल ऑडिट आहे ते ऑडिट आणि जे इन्शुरन्स, ह्या सर्व परवानग्या पाळणावाल्यांनी काढणं बंधनकारक आहे आणि त्या परवानग्या पोलीस विभाग आणि तहसील कार्यालयाला त्या परवानग्या जमा केल्यानंतरच त्यांना पाळणा लावायला परवानगी दिली जाईल. मध्यंतरी ऑडिट करण्याचे संभाजी ब्रिगेडने आपल्याकडे पत्र दिलं होतं. त्या संदर्भात ते जबाबदारी कोणाकडे दिली आहे? कुठलं ऑडिट म्हणले? पाळणेवाल्यांचं ऑडिट. ते पाळणेवाल्यांना पाळणे लावायला ह्या 6 परवानग्या हे कंपल्सरी आहेत. हे शासन कायद्यामध्ये दिलेल्या परवानग्या आहेत. त्यांना ह्या परवानगी घेतल्याशिवाय त्यांना पाळणे उभा करता येत नाही. जर असे पाळणे उभा केले तर त्यांच्यावर काहीशी कारवाई केली जाईल. एकच मिनिटात सांगतो. आम्ही जे काय म्हणले की श्रीगोंद्यात जर यात्रा असली तरच पाळणे येते, असं काही नाही. सगळीकडे महाराष्ट्रात आणि बाहेरल्या राज्यात बी त्याला टाऊन म्हणते. टाऊन लावता येतं. मी जर समजा माझ्या डोक्यात ठरलं यात्रा मला करायची नाही, मी 2 महिन्यांनी मी भरू शकतो टाऊन येतं. असं काय तुम्ही पाळणे पाळणार यात्रा नाही. आम्ही यात्रा झाल्यावर 15 दिवसांनी ज्याला बसवायचं येईल बसायला. परवडत नाही ना बसायला. सांगायला 70 रुपये डिझेल द्यायला. 2 दिवस फुकट.
संतोष कसं आहे, ऐका ना, गावात असंतुष्ट आत्मा नाहीये. एक मिनिट बोलू द्या संतोष. असं काहीच म्हणलं नाही. ऐका ना, 4 वर्षापूर्वी बापू माने मी दोघात केलं. असं काही नाही. बोलू द्या पूर्ण बोलू द्या. गावात सगळ्यात व्यक्ती करा ना. एकाच माणसाला टार्गेट करायचं, बाकीचे लोक गावात आहेत का नाही? बाकीचा विषय नसतो गावात. साहेब गेल्या टायमाला विषय असा झाला की बाबा आम्ही मॅडमकडे काय अर्जी दिली लिगली काही गोष्टी करा फार यात्रा 2 दिवसावर आली. आज आपली यात्रा 9 दिवसावर आहे. मॅडमनी कुठलंही ऍक्शन न घ्या. महाराष्ट्रात असं कोणतं गाव आहे की तिथं यात्रा नसताना पाळणे आपण आणतो. यात्रा भरती म्हणून पाळणे येतात. यात्रा कमिटी जर यात्रा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आपली भरत असेल, महाराष्ट्रातून भाविक येतात, तर यात्रा कमिटीने आमचं म्हणणं एकच आहे, पाळण्याची जबाबदारी आमची नाही असं म्हणून बाजूला निघण्यापेक्षा पाळण्याच्या विषयामध्ये यात्रा कमिटी सहभागी व्हावं. आणि पाळण्याची जबाबदारी म्हणजे काय नेमकं घ्यायचं, तुम्ही परवानगी घेण्याची यंत्रणा तुमच्याकडे, पोलीस आणि तहसील, तुम्ही त्यांच्याकडनं सगळ्या एनओसीज घेणार आहे. यात्रा कमिटीने जबाबदारी घेतली नाही तर उलट जबाबदारीने आपल्या यात्रेला जास्तीत जास्त पाळणे कसे येतील ह्याच्यामध्ये जे विषय येतील, मग ते पाळणा दर असेल, पाळण्याचा कुठला पाळणा कुठं लावायचा, काय करायचं, हे सगळ्या नियोजनामध्ये यात्रा कमिटीने सहभागी व्हावं अशी एक ग्रामस्थ म्हणून माझी मागणी. दराचा विषय सर्वांना मते ठरल. दराविषयी आम्ही आजपर्यंत अनेकदा भांडत आलोय. दराचा विषय असा होतो, दर कमी करा म्हणलं तर काही पाळणे चालक आमचेच मित्र असतात, ते आमच्यावर नाराज होतात. दराच्या विषयामध्ये आमचं म्हणणं एकच आहे, सगळ्यांना परवडणं असं दर करा. जे बिचारे पाळणे लावतात त्यांचा देखील विचार केला पाहिजे. त्यांना सुद्धा खर्च वाढलेला आहे, त्यांचा सुद्धा 2 पैसे त्यांना मिळाले पाहिजेत आणि गोरगरिबांची यात्रा झाली पाहिजे. फक्त यात्रा कमिटीने तो विषय आमचा नाही असं म्हणायचं काहीच कारण नाही. यात्रेत पाळणे नाही, साहेब आता म्हणले 2 मिनिटं साहेब आता काय म्हणले साहेबांच्या समोर की पाळण्याचा विषय यात्रा कमिटीचा नाही. बरोबर आहे. आमचं म्हणणं काय नाही, बघा परवानगी असेल जागा असेल आमचा विषय ना असं म्हणलो आम्ही झटकून दिलं म्हणजे आम्ही पाळण्यात नाही असं नाही. एक आहे की तुम्ही या ना ग्रामस्थ म्हणून काय करायचं. एक मिनिट, यात्रा कमिटी दरवेळेस नारळ फोडायला असते, लक्ष असतं. सगळी यात्रा कमिटी 10 दिवस आम्हाला सहकार्य करते. यात्रा कमिटी पूर्ण त्याच्यात असते, फक्त त्यांचं काय यावरच लक्ष देत नाही. सांगतो की ह्या 6 गोष्टी आवश्यक आहेत आणि ह्या 6 गोष्टी एक पोलीस स्टेशन आणि दुसरं आमच्याकडं ह्या 6 परमिशन सबमिट करायच्या आणि मग तुमचं इन्स्टॉलेशन करायचं. हा लक्षात. जर समजा हे न करता इन्स्टॉलेशन तुम्हाला केलं तर कायद्याप्रमाणे तुमच्यावर कारवाई केली जाईल. पोलीस स्टेशनचं काम जे आहे ते सचिन मोरे होणार आहे. आमच्याकडे हे भाऊ म्हणून आहेत, भाऊ कोरडे म्हणून आहेत, ते काम बघतील. त्यांच्या घरात आयकड आहे, गौवडे यांच्याकडे ते सगळे पेपर जमा करायचे. आता हा झाला ह्या विषय पाळण्याचा विषय. आता दुसरी गोष्ट आहे, म्हणजे हा तुमचा वैयक्तिक विषय आहे, पण सर्वांच्या येण्यासाठी जे लोकांकडून मागणी हे आलं होतं, एक रेट जे आहे सर्वसामान्य लोकांना सगळ्यांना परवडतील असं ठेवली पाहिजे. कारण येणारे पाहुणे रावळे आहेत, घरातले काही लोक आहेत, मोठ्या प्रमाणात यात्रा भरतील. पब्लिक सर्वसामान्य पब्लिकला पाहुणे रावळ्यांना बसवणं किंवा काय करणं हे त्यांना पण परवडलं गेलं पाहिजे. त्यासाठी रेट एक निश्चित व्यवस्थित म्हणजे सर्वसामान्य परवडलं पाहिजे. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्या इन्व्हेस्टमेंट तुमचा प्रॉफिट मध्ये झाला पाहिजे, असे रेट निश्चित करायला पाहिजे. सर मला एक मुद्दा मांडायचा आहे. वडळी रस्त्याने येणारी ट्रॅफिकची दाखवली दरवर्षीप्रमाणे ही लोकांनी म्हणजे तिथं माझी होऊ नये. आणि इकडे बायपासच्या तिथं म्हणजे अलीकडे आपल्या बगीच्याच्या कॉर्नरवर तिथं बॅरिकेड लावून सगळे ट्रॅफिकच्या बाजून जाईल आणि माझं तिथं हे करते. इकडं जोधपूर मारुती चौकात हे तिकडं मोठं वाहन किंवा छोटं वाहन ज्या तिकडंच लावायचं.